कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208106. नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. राष्ट्रवादीचे नेते सुधा घारे पुन्हा एकदा कामाला लागले दिसून येत आहेत. कर्जत, खोपोली, माथेरान या निवडणुका झाल्यानंतर सुधा घारे यांनी पहिलेच आंदोलन जे आहेत घेताना दिसून येत आहेत. टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधामध्ये, फसवणुकीविरुद्ध जो आहे आंदोलन एल्गार करताना दिसून येत आहे. स्थानिकांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण असणारे सुधा घारे आता मैदानात उतरले दिसून येत आहेत. निवडणुका झाल्या, मात्र आता मतमोजणी बाकी आहे, मात्र कामाला सुरुवात जी आहे सुधा घारे करताना दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे की खोपोलीमध्ये सुद्धा घारे विविध कंपन्याच्या किंवा कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलन आपल्याला करताना दिसून आले. आता मात्र कर्जत तालुक्यातील टाटा पॉवरच्या विरोधामध्ये जे आहेत, प्रशासनाच्या विरोधामध्ये आणि तिथे आंदोलन करताना आपल्याला दिसणार आहेत. खरं तर कामगार नेते म्हणून आता खरं तर सुधा घारेंची ओळख होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण खोपोलीमध्ये किंवा खालापूरमध्ये जे आहेत कामगारांच्या बाबतीमध्ये आंदोलन करताना दिसून येत आहेत, प्रशासनाशी बोलताना दिसून येत आहेत. कामगारांच्या प्रश्नांवर जसे अनेक आंदोलन सुद्धा घारेंनी केलेले आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण अनेकदा आंदोलन पाहिलेले आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी सुद्धा एका कंपनीला इशारा दिला होता, त्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाने काम केलं, मग ते आंदोलन झालं नाही. आता सुद्धा टाटा पॉवरच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये सुधा घारे आमरण उपोषण करतायत. त्यांच्या सोबतीला असणारे नारायण डामसे, जे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत, सभापती होऊन गेलेले. भिपूर येथील टाटा प्रोजेक्ट जो आहे विरोधामध्ये निर्णायक लढा असणारे सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहे. आता स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्या काय हे आपण जाणून घेऊया. तपकीरवाडी जो धनगरवाडा आहे तत्काळ पुनर्वसन करा. ब्लास्टिंगमुळे घरांना तडे व पाणी गायब जात आहेत, ताबडतोब उपाय करा. दूषित पाण्याचे जे दूषित पिण्याचे पाणी आहे स्वतंत्र फिल्टर बसवा. झाडतोडामुळे माकडांना त्रास होतोय, स्थानिक भूमिपुत्रांना हक्कांचा रोजगार द्या. शेतजमिनीच्या नुकसानीचं योग्य भरपाई द्या. स्थानिक वाहनधारक जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांना प्राधान्य द्या. 24 तास फिरता दावा ॲम्ब्युलन्स द्या. कायमस्वरूपी हॉस्पिटल, असे अनेक सिमेंट काँक्रीट रस्ते, स्मशानभूमी बांधकाम करा. अशा वेगवेगळ्या गाव आदर्श म्हणून विकास करा. अशा वेगवेगळ्या मागण्या न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असं सुधा घारे म्हणतायत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्यासाठी सुधा घारे हे मैदानात उतरले दिसून येते. त्यामुळे भिपुरी सुद्धा हा एक महत्त्वाचा, टाटा पॉवर्स हा महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये सुधा घारे, नारायण डामसे हे 2 नेते जे आहे मैदानावर उतरले दिसून येत आहे. त्यामुळे दूषित पाणी, शेती, भिपुरी, पाईपलाईन, CR फंड, स्थानिक पातळीचं, स्थानिक भूमिपुत्र, असे 12-15 पॉईंट त्यांनी घेतलेले, मुद्दे घेतलेले आहे. त्यामुळे सुधा घारे जे आहेत पुन्हा एकदा मैदानात उतरले दिसून येत आहेत. त्यामुळे सुधा घारे सध्या काही दिवस आराम केलेला दिसून येत आहेत. आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी जिल्हा परिषद असतील, स्थानिक पातळीवर असतील, पुन्हा एकदा मैदानात उतरले दिसून येत आहे. त्यामुळे सुधा घारे आता कामगार नेते, कामगारांच्या प्रश्नावर भांडताना दिसून येत आहे, कामगारांसाठी झटताना दिसून येत आहे. आता टाटा पॉवरच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये सुधा घारे एक पाऊल पुढे टाकत उद्या जे आहेत, आज जे आहेत ते आमरण उपोषण करणार आहेत. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.